दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरारमध्ये पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे। महागाई, पेट्रोल दरवाढ आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी आंदोलन दडपल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असून भारतामध्ये हुकुमशाही जास्त दिवस चालणार नाही, जनता ते खपवून घेणार नाही। काँग्रेसच्या काळात जरी चुका झाल्या असतील तरी त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला नाही, त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला। काँग्रेसकडे नीतिमत्ता आहे, भाजपकडे नाही, असं माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे। सोनम वांगचूक इतक्या शिक्षणामध्ये काम केलंय। आमिर खानचं 3 इडियट तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावर त्यांचं कॅरेक्टर दाखवलं गेलं का कशा प्रकारे ते शिक्षणामध्ये काम करतात, समाजसेवेचं काम करतात। आता त्याला पण बोलतात की चायनाचा दलाल आहे वगैरे वगैरे। हो, आता मी काय बोलला, जो विरोधात बोलला तो पाकिस्तानी हे असेल, चायनाचा असेल, बांगलादेशचा असेल, आता उद्याला श्रीलंकेचं पण आपलं हे बघायला इराण आपला मित्र, पारंपरिक मित्र। अजून काय माहितीये का, होमर्जूनवर चाललेले हल्ले, अरे थांबा ना जरा, तुमचेच प्रश्न महत्वाचे आहेत का, दुसरे मूर्ख आहेत का? होमर्जूनचे प्रश्न तो इतका गहन होत चाललाय का आपल्या माणसं मरतायत, बोटी बुडतायत। ते उद्याला 500 रुपये 700 रुपये पाकिस्तानमध्ये होते ना, आहेत बोललात ना पेट्रोलचा भाव, तो उद्याला भारतात झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि त्याच्यावरच लक्ष जाऊ नये म्हणून हे सगळं चाललंय। सगळ्यांना माहिती आहे देशापुढे एकच प्रश्न आहे का विद्यार्थ्यांवर झालेली अमानुष मारहाण आपल्या देशात म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, आणि या जगातल्या मोठ्या लोकशाहीमध्ये आपण आंदोलन करू शकत नाही। विद्यार्थ्यांचे प्रश्न मला जास्त माहिती आहेत। 40,000 विद्यार्थी मी शिकवतो शाळा कॉलेजमध्ये। आज इंजिनिअरिंगचं असो, MBAचं असो, MCAचं असो, सगळ्या CET मध्ये गोंधळ हा ठरलेला आहे। साधारणतः आपण आपल्या बालवयापासून बघत आलो किंवा आम्ही कॉलेजमध्ये होते त्यावेळी जूनमध्ये कॉलेज चालू व्हायचं। आता सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत कॉलेज चालू होत नाही, ही परिस्थिती आहे या गोंधळामुळे। खरं म्हटलं तर कालचा लाठीचार्ज हा फक्त लाठीचार्ज नाही मिळत, माइंड लोकांचं डोकं भरकवण्याचा प्रयत्न आहे। आज गेली 3-4 दिवस तुम्ही फक्त त्या एंट्रन्स एक्झाम ह्याच्यावर बोलतायत। त्याचं कारण तुम्हाला पेट्रोल डिझेलवर चर्चा नाही करून द्यायची आहे, तुम्हाला इथेनॉलवर चर्चा नाही करून द्यायची आहे। TET म्हणजे टीचर्स एंट्रन्स टेस्ट जे शिक्षक भरायचे ते लाखो न करोडो रुपये नि पेपर लीक होतात, त्याच्यावर कोण बोलणार? इथेनॉलचा प्रश्न, त्याच्यावर कोण बोलणार? भाववाढ म्हणजे पेट्रोल डिझेलची पण असेल आणि जीवनावश्यक वस्तू, त्याच्यावर कोण बोलणार? आणि एकच आहे का आजपर्यंत लोकांना एका विषयावरून दुसऱ्या विषयावर, मग मागचा विषय बंद करा, तुम्ही विसरून जा, या पद्धतीने ही चाललेली सगळी कामं आहेत।